कोपर्डीची घटना ही अवैध दारूमुळे झाल्याची वक्तव्य जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। अवैध दारूवर बंदी गरजेची आहे, तसंच कोपर्डीसारख्या घटनांना त्यामुळे आळा बसेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। कोपर्डीमध्ये जो अत्याचाराचा प्रकार घडला होता तो अवैध दारूमुळेच झाला, त्यामुळे अवैध दारूवर बंदी गरजेची आहे असं वक्तव्य जे आहे ते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय। आणि अवैध दारूवर बंदी गरजेची आहे, तरच कोपर्डीसारख्या घटनांना आळा बसेल असं देखील मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कोपर्डीची घटना अवैध दारूमुळेच असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलेलं आहे। अवैध दारूवर बंदी गरजेची असल्याचं त्यांनी म्हटलंय आणि तरच कोपर्डीसारख्या घटनांना आळा बसेल, त्यामुळे अवैध दारूवर बंदी घालण्याचे गरजेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे। कोपर्डी येथे एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झालेल्या घटनेनंतर संपूर्ण देशभर त्याच्या प्रतिक्रिया उमटल्या, संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या आणि त्यामुळेच ही जी घटना घडली आहे ती अवैध दारूमुळे घडल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आणि त्यामुळे अवैध दारूवर बंदी गरजेची आहे, तरच कोपर्डीसारख्या घटनांना आळा बसेल असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। मनोज, काय अधिक सांगाल? कोपर्डीच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर अवैध दारूवर बंदी गरजेची आहे असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय, काय सांगाल? नक्कीच मुख्यमंत्र्यांनी आज एका कार्यक्रमामध्ये म्हटलेलं आहे की कोपर्डीसारखी ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि या अशी घटना ही अवैध दारूच्या धंद्यामुळे झाली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय आणि अशा प्रकारची अवैध दारू ही राज्यातली अवैध दारू आहे ही पूर्णपणे बंद करायला पाहिजे, या संदर्भात कुठेतरी उंगली निर्देशक केलेला आहे मुख्यमंत्र्यांनी। त्यामुळं आता या कोपर्डीच्या घटनेचा एक दुसरा अंग आपल्याला पुढे बघायला मिळतोय। अवैध दारूमुळे ही घटना घडली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय, त्यामुळे आता राज्य सरकार या अवैध दारूच्या संदर्भात कशा प्रकारे कारवाई करते हे पाहणं गरजेचं ठरेल। नक्कीच, धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीसाठी। कोपर्डीसारख्या घटनांना आळा बसण्यासाठी अवैध दारूवर बंदी गरजेची असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। मुंबई शहरावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे। मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आलाय। 1200 हॉटस्पॉट्स देखील तयार करण्याचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलंय। मुंबईवर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे आणि या सीसीटीव्ही यंत्रणेचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे। त्याशिवाय संबंध मुंबईत 1200 हॉटस्पॉट्स देखील तयार करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे। आपले प्रतिनिधी रामनाथ दवणे आपल्यासोबत आहेत। रामनाथ, काय अधिक सांगाल? आता मुंबई शहरावर सीसीटीव्हीची नजर असणार आहे, त्याशिवाय हॉटस्पॉट्स देखील तयार करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। ज्योती, नक्कीच 2009 ते 2014 पर्यंतच्या अधिवेशनामध्ये जे आहे हा सीसीटीव्हीचा प्रश्न आपण वारंवार मांडत होतो असं या ठिकाणी मुख्यमंत्री मांडले होते। मात्र त्यानंतरही त्याकडे आघाडी सरकारने जे आहे हे दुर्लक्ष केलं असा आरोपही मुख्यमंत्री करताना पाहायला मिळतात। मात्र आता आपल्या सरकारच्या काळामध्ये सीसीटीव्ही जे आहेत हे लावले जाणार आहेत। मुंबईमध्ये जवळपास 1200 हॉटस्पॉट जे आहेत तयार करण्यात येणार आहेत। त्याच पद्धतीनं या हॉटस्पॉटच्या माध्यमानं नोव्हेंबरपर्यंत 600 हॉटस्पॉट जे आहेत हे सुरुवातीला तयार केले जाणार आहेत। तर 2018 पर्यंत जे आहेत हे या ठिकाणी महत्त्वपूर्ण जे आहेत हे इतर निर्णय देखील घेतले जाणार असल्याचं मुख्यमंत्री सांगतायत। धन्यवाद रामनाथ दिलेल्या माहितीसाठी।